लोकांच्या वाईट नजर असल्यामुळे त्या संविधानाला बदलण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या घडामोडी चालू आहेत त्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र व्हायची। तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटेल की परभणीच्या ह्या चळवळीवर संपूर्ण महाराष्ट्राच्या आंबेडकरी संघटनेचं लक्ष आहे आणि मी त्या जिल्ह्यामध्ये सांगून दिलंय की बाबासाहेबांचे खरे अनुयायी जगा भारतात परभणीमध्ये आहेत। कारण परभणीच्या बाबासाहेबांच्या अनुयायांना दाखवून दिलं की तुम्ही आमच्या बाबासाहेबांच्या संविधानाचं शिल्प पडल्यानंतर आम्ही ऐकू शकतो, याचा अंदाज ह्या सर्व लोकांनी घ्यायला। म्हणून आपल्या परभणीमध्ये सरकारच्या सगळ्या ज्या IB आणि ईडीच्या ज्या संस्था आहेत त्या सर्व संस्था या ठिकाणी तळ ठोकून बसल्या आहेत। आपल्या आंबेडकरी मुलींचं सर्व लक्ष काय काय चाललंय ते सर्व या ठिकाणी बघत आहेत। असू द्या, आपल्याला काय अर्थ नाही, कारण आपण बाबाच्या संविधानाला मानणारे लोक आहेत आणि त्यांच्या संविधानामार्फतच या आंदोलनाचा लढा लोकनेते विजय वाकोडे साहेबांनी उभारता लढा पुढे नेण्याचं काम त्यांचे सर्व कार्य या ठिकाणी करणार आहोत। आपण असंच रोज या ठिकाणी येऊन आपली हाजरी नोंद द्यावी जेणेकरून आपल्या आंदोलनाला बळ मिळेल। आज जे आपलं आंदोलन चालू आहे सलग झाले 14 दिवस आणि आपल्या समाजावर ज्या ज्या खाकीतल्या रक्षक असलेल्या भक्षकांनी जो अन्याय केला त्यांच्यासाठी मी एक शब्द बोलतो, राजनीती गुंडों का रखेल। जसं आज राजनीती जे गुंडे बसलेत त्यांचे रखेल आहे ते पोलीसवाले, राजनीति गुंडों के रखेल कभी भारतीय संविधान के रक्षक और समाज के रक्षक नहीं हो सकते। त्यामुळे मी एक त्यांच्यासाठी पुन्हा एक असं करतो, त्याचं कारण एकच आहे, कानून को वेशा बनाकर गुंडों की बिस्तर पर सुलाने वाले दलाल है पुलिस वाले। कानून को वेशा बनाकर गुंडों की बिस्तर पर सुलाने वाले दलाल है लोग, और ये दलाल लोग कभी किसी का नहीं हो सकते। आज या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं हे आंदोलन चालू आहे सर्व आंबेडकरवादी समाजाच्या वतीनं आणि भाऊ ते म्हणले तसं जे कावळे होते ते पळून गेले, आता हे फक्त बाबाचे मावळे आहेत आणि जोपर्यंत आम्ही यांना धडा शिकवणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आमच्यावर काय लाठीचार्ज करायचा, काय मारायचं, आमचे भीमसैनिक जाऊन मधात जाऊन बाहेर आलेत, पण यावेळेस जर असं काही झालं तर आमच्यासोबत तुम्हाला मध्ये यावं लागेल आणि तुम्हाला पण मरावं लागेल, हे तुम्ही ध्यान ठेवा। आजच्या या आंदोलनाप्रसंगी आमच्या ज्या मागण्या आहेत की ज्या ज्या पोलीसवाल्यांनी आमच्या गाड्याची तोडफोड केली त्यांच्याकडून नुकसान भरपाई शासनाने घेतली पाहिजे, त्यांच्याकडून दाखल झाले पाहिजे। त्याचबरोबर या हरामखोर चिखलकरांना आम्हीच आजपर्यंत सपोर्ट केला, या आयघाल्यानं आमच्या पोरावर मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि तिसरी मागणी आमची अशी की ज्या ज्या पोलीसवाल्यांनी आमच्या मुलांना मारहाण मारलं त्यांच्यावर 302 दाखल झाला पाहिजे आणि जे पोलीसवाले आहेत त्यांच्यावर सुद्धा 302 दाखल होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कायमस्वरूपी ते सस्पेंड झाले पाहिजे। आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे बलिदान झालं, जे शहीद झाले आमचे नेते माननीय विजयरावजी वाकोडे साहेब व आमचे एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना सुद्धा शासनानं 50 लाखाची मदत आणि एक त्यांच्या घरातील शासकीय नोकरी दिली पाहिजे, अशा आमच्या मागण्या आहेत। आमच्या मागण्या शासनानं 1, 2, 3 जसं भाऊ म्हणले पूर्ण केल्या असतील, परंतु या पूर्ण मागण्या सगळ्या होस्तर आम्ही उठणार नाही, हीच आमची मागणी राहील। आणि या मागणीला परभणीकरांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला। आमच्या आया भारतीय संविधानाचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद लोकनेते विजय वाघोडे अमर रहे, अमर रहे। शहीद लोकनेते विजय वाघोडे अमर रहे, अमर रहे। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे। शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे। आजचा 14वा दिवस आहे। या निमित्त आंबेडकर चळवळीतील युवा नेतृत्व भीमशक्ती सेनेचे सन्माननीय सतीश भाऊ विषय यांना विनंती करतो।